नमस्कार. मावळ 24 मध्ये आपलं स्वागत. मी महादेव वाघमारे. मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 यामध्ये प्रभाग क्रमांक 10B मध्ये संगीता काकी सतीश खळदे आणि अपक्ष उमेदवार जे आहेत सपनाताई गिरीश करंडे, सरळ सरळ लढत ही चुरशीची झाल्याचं सांगण्यात येत आहे. पण या ठिकाणी संकेतदादा खळदे आहेत, ते सांगतात की ही निवडणूक चुरशीची नव्हती आणि ज्या मतदारांनी मतदान केले त्यांचे आभार व्यक्त करत आहेत. काय सांगाल दादा? प्रथमतः प्रभाग क्रमांक 10 मधील सर्व माता भगिनी असतील, युवक असतील, ज्येष्ठ मंडळी असतील, मी सर्वांचे खूप खूप मनापासून ऋणी आभार मानतो की तुम्ही आमच्या पाठीशी उभे राहिले, आम्हाला नगरपालिकेत जायची संधी दिली. तुमच्या प्रेमाला, तुम्ही माझ्यावर टाकलेल्या विश्वासाला कधीच आम्ही तडा जाऊन देणार नाही. पहिल्यांदा मी ही तुम्हाला गवाही देतो आणि यापुढे मी सुरुवात करतो. काय सांगाल की निवडणूक ही चुरशीची झाली असं म्हणतायत आणि त्यांना मतदारांनी जो कौल दिला त्यामध्ये ते समाधानी आहेत, आनंदी आहेत असं सांगतात? साहेब, मी एकच सांगतो, निवडणूक चुरशीची कधी बोलते ती ज्यावेळेस माणूस 1 आणि 2 मतांनी निवडून येतो. माझ्या विरोधात तळेगाव दाभाडे नगरपालिकेला जे नगराध्यक्षपदासाठी अपक्ष उमेदवारी ज्यांनी भरली होती, अपक्ष उमेदवार लढत होते, ते प्रत्येक गल्लीत, प्रत्येक घराघरात जाऊन माझ्या विरोधात प्रचार करत होते. तसेच जे कोणी भाजपचे बिनविरोध नगरसेवक झालेत ते देखील माझ्या विरोधात प्रचार करत होते. काही भाजपची ज्येष्ठ मंडळी ते देखील माझ्या विरोधात प्रत्येकाला, भाजपच्या मंडळींना फोन फिरवत होते की अपक्ष उमेदवाराचं काम करा. त्याचे माझ्याकडं कोणी कोणाला फोन लावले ते फोन देखील आहे, त्याचे रेकॉर्डिंग देखील माझ्याकडे आहे. त्याच्यामुळं ही लढाई सर्वसामान्य जनतेची आणि सर्वसामान्य उमेदवाराची लढाई होती. माझ्या प्रभागात मी तुम्हाला एवढं सांगतो साहेब, एवढा अपप्रचार केला आमदारांच्या विरोधात, एवढा अपप्रचार केला. जे नगराध्यक्षपदासाठी जे अपक्ष उमेदवार उभे राहिले होते, किशोर बेगडे, त्यांनी एवढा अपप्रचार केला. निळकंठ नगरमध्ये आमदार साहेब तुमचे घरं पाडणारे, दमदाटी केली. संभाजीनगरमध्ये देखील तेच केलं. आमदारांनी नॅशनल हायवेला 110 एकर जागा घेतली. आमदार बुलडोजर लावून रात्री तुमची घरं पाडणार, तुम्ही उघड्यावर येणार. आमदार तुमच्या इथनं DP रोड गेलाय, तुमच्या इथनं रोड नेणार. एवढा अपप्रचार केला, माझ्या विरोधात दमदाटी केली. त्याच्यानंतर मी अजून एक थोडक्यात सांगतो, माझ्याबरोबर जे सामान्य घरातील मुलं माझ्याबरोबर प्रचारासाठी फिरत होते, काय त्यांच्या माता भगिनींना त्यांना फोन गेले की तुझ्या मुलाला सांभाळून ठेव, त्याचे हातपाय काढल, काय काय करल. त्याच्यानंतर ही लढाई खळदे विरुद्ध भेगडे होती. ही लढाई खळदे विरुद्ध अपक्ष उमेदवार नव्हती, खळदे विरुद्ध भेगडे होती. हे मी पुराव्यासहित, व्हिडिओसहित आणि एकदम छाती ठोकपणे सांगू शकतो. कारण काय, माझ्या विरुद्ध सगळे भेगडे येऊन प्रचार करत होते. काही भेगडे माझ्याबरोबर देखील होते. त्याच्यातले 80% भेगडे माझ्या विरोधात प्रचार करत होते. त्याच्यानंतर माझा निळकंठ नगरचा भाग, काही मारुती मंदिर चौकात येतो तो भाग, कमीत कमी रोजचे 50-100 शेवटचे 2-3 दिवस तिथं मुलं येऊन थांबत होते त्यांच्यावर दडपशाही करायला, हुकुमशाही करायला. त्याच्यानंतर आमच्याबरोबर काही पोरं होते, त्यांना तर झालंच, तुम्ही फिरायचं नाही, तुमचं इलेक्शन झालंय, तुझ्याकडे बघून घेईन, तुला उचलून घेईन, अशा प्रकारचं ढोसबाजी केली, दमदाटी केली. पण मी एवढा समाधानी, एवढा आनंदी आहे की माझ्या माता भगिनी असतील, युवक असतील, ज्येष्ठ मंडळी असतील, यांनी कुठल्याही दमदाटीला, हुकुमशाहीला, दडपशाहीला भीक न घालता आम्हाला भरघोस मतांनी आम्हाला निवडून दिलंय. हेच मी प्रत्येकाचे आभार मानतो आणि ह्याच्यातच माझा विजय झाला, माझा समाधान मानतो. आणि माझा कोणावरही राग नाही, माझा कोणावरही द्वेष नाही. जे लोकांनी मला मतदान केलंय, जे लोकांनी अपक्षाला मतदान केलं असेल, ते सगळी माझी लोक आहे आणि मी त्यांच्या प्रत्येक कामाला, त्यांच्या हाकेला, कधी त्यांनी आवाज द्यावी, त्यांच्या कामाला हाकेला धावून जाणारा व्यक्तिमत्व आहे. आमदार 4 वेळा तुमच्या प्रचारासाठी आले होते, त्याबद्दल काय सांगा? साहेब, तुम्हाला कोणी सांगितलं आमदार 4 वेळा प्रचाराला आले? 2 तारखेला ज्यावेळेस निवडणूक होती त्यावेळेस आमदार SC उमेदवार असेल, ओपनचा उमेदवार असेल आणि नगराध्यक्ष पदाचा उमेदवार असेल, तेव्हा एकदा आमदार फक्त प्रचाराला आले. आणि त्याच्यानंतर आमची निवडणूक 20 तारखेला गेल्यानंतर 19 तारखेला आमदार 7:30
ते 8:30 फक्त 1 तास आमदार प्रचाराला आले, आमदारांनी फेरी काढली, आमदार साहेबांनी फेरी काढली. पण मी एवढंच सांगतो, अण्णांनी माझ्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले आणि अण्णांनी प्रत्येक ठिकाणी असेल जिथं ह्यांनी आमदारांविरुद्ध चुकीचा अपप्रचार केला, आमदारांची नाहक बदनामी करायचा प्रयत्न केला, आमदारांनी तुमच्या चॅनलच्या द्वारे, तुमच्या बाईटच्या मार्फतच आमदारांनी एकच सांगितलं, सुनील शेळकेला तुम्ही मतदान केले, सुनील शेळकेला तुमची घरं पाडण्यासाठी तुम्ही मला आमदार नाही केलं, तुम्हाला तुमची घरं नावावर करून देण्यासाठी, तुमच्या पाठीशी उभं राहण्यासाठी तुम्ही मला आमदार केले. तुमच्या घराच्या एकाही विट्याला जर धक्का लागला तर हा सुनील शेळके जबाबदार असेल, एवढं ठामपणे आमदारांनी विश्वास दिला. आणि साहेब, मी आमदारांच्या शब्दांनी, आमदारांनी, अण्णांनी जो काय जनतेला माझ्या मार्फत किंवा बाबा मला सांगितले आपल्याला कामं करायची, मी तुम्हाला एवढंच सांगतो, 5 वर्षात संभाजीनगर असेल, निळकंठनगर असेल, खंडोबा माळ असेल, त्यांचं जे काय DP रोडचं असेल, घरांचं असेल, आमदार साहेब 100% माझ्या पाठीशी उभं राहून त्यांची घरं कशी नावावर करून देता येईल, त्यांना कुठल्या प्रकारचा त्रास होणार नाही किंवा DP रोडचं काय मार्ग काढता येईल, काय नाही, हे करायचा आमदार साहेब 100% प्रयत्न करणार आहे. आणि तो आम्ही आमच्या 5 वर्षाच्या कारकिर्दीतच पूर्ण करणार आहे. जर कोणी तुम्हाला बोलत असेल 4 वेळा आमदार साहेब प्रचाराला आले, त्यांनी पुरावे द्यावे, मी पुरावे घेऊन बसतो. आणि जर त्यांचे पुरावे खरे ठरले तर तुम्ही सांगा, त्या चौकात मी त्यांची माफी मागायला तयार आहे. बरं, आता तुम्ही नगरसेवक म्हणून संगीता काकी, सतीश खळदे ह्या विजयी झालेल्या आहेत, तर काकींच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक ब मध्ये कोणकोणते विकास कामं करणार आहेत आणि नागरिकांसाठी कुठल्या सुविधा उपलब्ध करणार आहेत? आम्ही पहिल्यांदा तर संभाजीनगरपासून सुरुवात करणार आहे. संभाजीनगरची घरं जे आपले तळेगाव दाभाडे येथील दाभाडे सरकार आहे, दाभाडे सरकारांनी, राजेंनी त्यांना बक्षीसपत्र म्हणून ती घरं दिली आहेत. तर अण्णांचा एकच प्रयत्न आहे की ते बक्षीसपत्राची घरं कशी त्यांना नावावर करून देता येईल, आमचं प्रथमतः त्याला प्राधान्य राहणार आहे. दुसरा विषय निळकंठनगरचा. निळकंठनगर येथे पहिली पोस्ट ऑफिसचा शिक्का होता, पोस्ट ऑफिसचं हे होतं, त्या संदर्भात देखील त्यांची घरं कशी नियमित करता येईल, त्यांना त्यांच्या हक्काची कशी घरं आपल्याला बनवून देता येईल, त्यासाठी आम्ही पहिल्यांदा प्रयत्न करणार आहे. त्यांना त्यांच्या स्वतःच्या हक्काचं, प्रत्येक कुटुंबाला त्यांना त्यांचं घर भेटलं पाहिजे, ह्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे. राहिला प्रश्न संभाजीनगरचा, त्यांचा DP रोडचा प्रश्न आहे. DP रोड मागे जातो, त्या DP रोडला 2028ला जे काही DP रोडचा नवीन DPचा प्लॅन आराखडा तयार होणार आहे, त्याचा आम्ही तोच प्रयत्न करणार आहे की त्या लोकांना कुठल्याही प्रकारचा धक्का न लागता त्यांची रोड तिथून जाणार असेल किंवा रोड आपल्याला कसा फिरून नेता येईल किंवा तो रोड कसा रद्द करता येईल, जास्त करून आमचा प्रयत्न तो रोड रद्द करायचा आहे. आणि मी एकच विश्वास देतो, एकच गोष्ट सांगतो की आमच्या प्रभाग क्रमांक 10 मधील कुठल्याही एका घराला 1 इंचाचा देखील घराला धक्का लागून देणार नाही, हाच मी सुनीलांच्या वतीने मी तुम्हाला शब्द देतो आणि विश्वास देतो. प्रभागामध्ये ज्या पायाभूत सुविधा असतात त्या बाबतीमध्ये काय सांगाल? आतापर्यंत सुनील अण्णांनी 1 ते 1.5 कोटीचा निधी नगरपालिका निवडणूक लागायच्या आधी मला माझ्या प्रभागामध्ये दिलाय. त्यात संभाजीनगरमधील ड्रेनेज असेल, रस्ते असेल, हे संपूर्णपणे आम्ही पूर्ण केलेत. खंडोबा माळामधील रस्ते, पथदिवे, संभाजीनगरमधील पथदिवे पूर्ण झालेत. त्यानंतर साईनाथ कॉलनी असेल, संताजीनगर असेल, त्या भागातील पथदिवे असतील, तर रस्ते संपूर्णपणे पूर्ण राहिले. खळदाळीमधील देखील पथदिवे, रस्ते संपूर्णपणे बांधून रेडी झाले आहे. राहिला प्रश्न निळकंठनगरमधील रस्त्यांचा, त्याच्यानंतर मेहतर कॉलनीमधील रस्त्यांचा आणि जाधववाड्यामधील रस्त्याचा, ते काही थोडंसं अडचणीमुळं, कारणामुळं ते रस्ते थांबलेत. ते देखील 1-2 महिन्यात ते रस्ते सुरू करून पूर्ण करायची खात्री मी 100% तुम्हाला देतो. महिला सुरक्षेच्या दृष्टीनं CCTV असेल आणि वाहतूक कोंडीचा प्रश्न तुमच्या प्रभागामध्ये, त्यावर काय करणार? साहेब, वाहतूक कोंडीचा प्रश्न फक्त रविवारच्या दिवशी उद्भवतो. आम्हाला कोणाच्या पोटावर पाय द्यायचा नाही. जे कोणी बाजारवाले येतात किंवा जे बाजारात बसतात, आम्हाला त्यांचा कुठल्याही प्रकारचा राग नाही किंवा द्वेष नाही. खळद्याळीमध्ये देखील बाजार भरतो.
खळद्याळीची किंवा ठराविक वैशिष्ट्य भागाची तेलियाळी भाग असेल किंवा काय ठराविक लोकांची एवढीच अडचण आहे की उद्या कोणाच्या घरात काय इमर्जन्सी झालं, काय अडचण झालं तर कुठले तरी पर्यायी मार्ग रस्ते मोकळे ठेवावे की जेणेकरून कोणाला त्रास होणार नाही, कोणाला अडचण होणार नाही, ॲम्ब्युलन्स आरामात त्याच्या दारापर्यंत जाऊ शकते आणि बाहेर येऊ शकते. ह्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे. अजून एक तुम्हाला CCTVचं तर सुरुवात झालीच आहे. जिजामाता चौकात देखील CCTV बसवले. खळद्याळीत स्वतः मुरलीधर मंडळाच्या कार्यकर्त्यांनी, मुरलीधर मंडळाने त्यांच्या स्वखर्चाने CCTV बसवलेत. ज्या कुठल्या भागात CCTV नसेल त्या भागात मी माझ्या स्वखर्चाने CCTV बसवणार आहे आणि पुढचा प्रोग्राम देखील मी तो कार्यक्रम घेतला आहे. अजून एक साहेब तुम्हाला सांगायचं, एकच थोडक्यात तुम्हाला सांगतो, जे कोणी बोलले मला काही त्यांचं नाव घ्यायचं नाही, जे कोणी आमच्या विरोधात उमेदवार होते, अपक्ष उमेदवार होते, ते कालच निकाल लागला असेल माझ्या मते, परवा निकाल लागलाय. एका दिवसात त्यांच्यासाठी अपक्ष उमेदवार नगराध्यक्षाचे उमेदवार किशोर बेगडेंनी प्रचार केला आहे. त्याच्यानंतर बरेच बेगडेंनी जे बिनविरोध नगरसेवक झाले त्यांनी घराघरात जाऊन त्यांचा प्रचार केला आहे. त्या व्यक्तींना एका दिवसात त्यांना विसरलेत तर जनतेला काय लक्षात ठेवणार. एक दिवसात त्यांच्यासाठी जे पळले, मी तुमचीच बाईट ऐकली, त्यांचं नाव देखील साधं घेतलं नाही की त्यांनी अहोरात्र किती परिश्रम केले. ते स्वतः त्यांच्या नगराध्यक्षासाठी जेवढे पळले नाही तेवढे अपक्ष उमेदवारासाठी पळलेत, पण त्यांनी त्यांचं नाव देखील घेतलं नाही. त्याच्यानंतर एक माता भगिनी, माझ्या माता भगिनी, माजी उपनगराध्यक्ष देखील त्यांच्या प्रचारात सहभागी होते. म्हणजे माझ्या विरोधात आम्ही सगळे युवक कार्यकर्ते असेल, माता भगिनी असेल, ज्येष्ठ मंडळी असतील ठराविक, हे फक्त माझ्याबरोबर माझ्या प्रचारात होते. आणि सुनीलांना एकदा माझ्यासाठी 20 तारखेला जे निवडणूक गेल्या, एकदा माझ्यासाठी 1 तास ते 1.5 तास फेरीला आले. त्यानंतर 2 तारखेला जे निवडणूक होते तेव्हा नगराध्यक्ष आमच्यासाठी आणि अजून एका कॅन्डिडेटसाठी, SC कॅन्डिडेट मदन भाऊ नाटेकरसाठी ते एकदा प्रचाराला आले. पण आमच्या बरोबर कोण उपनगराध्यक्ष प्रचाराला नव्हतं, कोण माजी नगराध्यक्ष प्रचाराला नव्हतं, कोण विद्यमान झालेले आता बिनविरोध भाजपचे नगरसेवक प्रचाराला नव्हते, कोण माजी नगराध्यक्ष प्रचाराला नव्हते. हा बालेकिल्ला 20 वर्षानंतर आम्ही आमच्या ताब्यात घेतलाय, ते पण 266 मतांनी आम्ही आमच्या ताब्यात घेतलाय. ही सामान्य माणसाची, सामान्य जनतेची ताकद आहे. ही कुठली पदाधिकाऱ्यांची, कुठली पुढाऱ्यांची ताकद नाहीये. बलाढ्य शक्ती, उलट मी म्हणलं पाहिजे, माझ्या विरुद्ध बलाढ्य शक्ती दारादारात गल्लीबोळात फिरत होती, प्रत्येकाला धमकत होती, प्रत्येकाच्या घरात जाऊन सांगत होती तुझ्या मुलाला सांग फिरायचा नाही, त्याचे हातपाय काढू, त्याचे पाय काढू. ज्यांनी उमेदवारी लढवली त्यांना देखील धमक्या दिल्या, तुमचं काम झाले, तुम्ही आता फिरू नका. मला काय, कोणाच्या मी धमकीला घाबरत नाही, कोणाच्या धमकीला मी भीत नाही. मी देखील संकेत खळदे, मी देखील जनतेच्या विश्वासावर उभा आहे. मला जनतेने, माझ्या माता भगिनींनी मला डोक्यावर घेतलं आणि त्यांनी माझ्यावर जो विश्वास टाकला आहे, जे त्यांनी मला प्रेम दाखवलंय, मी त्या विश्वासाला, त्यांच्या प्रेमाला कधीच तडा जाऊन देणार नाही, एवढंच मी शब्द देतो. आणि अजून एक तुम्हाला मी माझ्या मार्फत सांगतो की मी 350 मतांनी, 266 मतांनी आम्ही आमचा गड तर राखलाय, परत 2030ला देखील आम्ही आमचा गड राखणार. किती बलाढ्य ताकद येऊ, किती बलाढ्य शक्ती येऊ, आमच्या मागं आमचं संपूर्ण मुरलीधर मंडळ असेल, 10 नंबर प्रभाग असेल, आमचे सुरेश भाऊ चौधरी असेल, आमचे चुलते यादवेंद्रजी खळदे साहेब असतील, भानुभाऊ खळदे असतील, संपूर्ण जगदाळे, शिळेमकर, त्याच्यानंतर दिघे, चौधरी, संपूर्ण कदम, जे काय मांदळे, कुंजीर, जे काही परिवार भक्कमपणे आमच्या पाठीशी उभे राहिलेत ना, हेच परिवार भक्कमपणे माझ्या पाठीशी उभे आहेत, माझ्या बरोबर उभे आहेत. आणि एकच सांगतो, ह्यापुढेही कधी तुम्ही मला 1 to 1 कधी माझ्या विरुद्ध दंड थोपटवा, मी तुम्हाला चितपट करायला भक्कम आहे. मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे, धन्यवाद.